इंडस्ट्रियल म्युझियम मध्येच आपण आता इलेक्ट्रोटेक्निक बघणार आहे पूर्ण. इलेक्ट्रोटेक्निकचा हा पार्ट पण तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला आता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता हे सिलेंड्रिकल इलेक्ट्रिकल मशीन आहे. मी पण काही कधी बघितलं नाही किंवा मला ह्याच्याबद्दल पण माहिती नाही. तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही हा चार्ट व्हिडिओला थांबवून वाचू शकता पूर्ण. आता तुम्ही जर इकडे समोर बघितलं तर इकडे टॉयप्लर मशीन लावलेली आहे. त्यानंतर इथं टँक फॉर इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजे इथं दाखवलेलं आहे इलेक्ट्रिकल चार्ज कसं सिस्टीम असतं ते. त्यानंतर इकडं पुढं जर बघितलं तर इथं कॅथोड रे ट्यूब्स आहेत, एक्सरे ट्यूब्स आहेत, परत व्हॅक्यूम ट्यूब्स आहेत. इथं आपल्याला बघायला भेटतात इथं. परत हे जे समोर बघताय ते पण व्हॅक्यूम ट्यूब्सच आहेत, हे लहान लहान. त्यानंतर इकडं जे साईडला आपण बघतो इकडं समोर तर तिथे इलेक्ट्रिकल स्पार्क थिएटर आहे हे. तर ते आपल्याला इथे एक्सप्लेन करून सांगतायत. इलेक्ट्रिकल स्पार्क थिएटर जे आहे ते इथं आपल्याला बघायला भेटतं. वेगवेगळ्या बॅटरीज आहेत. जुन्या बॅटरी कशा होत्या हे इथं दाखवलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. हायडल पॉवर इथे दाखवलेला आहे. म्हणजे किती पॉवर जनरेट होते याचं इथं दाखवलेलं आहे. पॉवर जनरेशन चालू आहे. हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असल्यासारखं एक वर्किंग आहे. हे असं डॅम मधून पाणी येतं आणि हे पुढं आल्यानंतर हे टर्बाईन फिरवतं, परत जनरेटर फिरतो आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन पुढे हे बल्ब्स वगैरे लागतात. हे छोट्या प्रमाणात आहे ते दाखवलेलं आहे. ह्या डॅम मध्ये पाणी भरण्यासाठी हा छोटासा पंप इथं वापरलेला आहे. आपल्याला चेक करायचा असेल तर तो फिरवून आपण बघायचा. हे न्यूट्रल गॅस पॉवर प्लांट आहे. नॅचरल गॅस. सेकंड जनरेशन कम्प्युटरचा इथं दाखवलेला आहे. हा थर्मल पॉवर प्लांट इथं डिझाईन दाखवलेला आहे. तर ह्या इथं जे बघता तुम्ही कोल हँडलिंग सिस्टम आहे. कोल हँडलिंग सिस्टम जसं रेल्वेने वगैरे कोळसा येतो, हे कोल यार्डला कोल इथं थांबवलं जातं, म्हणजे स्टोअर केलं जातं. तिथून हे कन्व्हेअर जे आहेत, कन्व्हेअरचे बेल्ट्स वगैरे किंवा रॅक आहेत, इथून हे बॉयलरला पाठवला जातो कोल. तो कोल बॉयलरला गेल्यानंतर बॉयलरचं पण दाखवलेलं आहे डिझाईन. हे बॉयलरमध्ये पण बॉयलर, परत इथं ESP, चिमणी ही डिझाईन दाखवलेलं आहे. तिथून पुढं TG हॉल दाखवलेला आहे. हे TG हॉल आहे. तिथं टर्बाईन्स वगैरे तिथं TG हॉलला असतात. इथून पुढे जनरेशन झाल्यानंतर इथं ट्रान्सफॉर्मर वगैरे इथं दाखवलेले आहेत. इथून पुढं परत ट्रान्समिशन टावर्स वगैरे दाखवलेले आहेत तिथून पुढं. तर त्यासाठी लागणारे हे सगळे दाखवलेले आहेत. हे जे पंप हाऊस आहे, छोटं पंप हाऊस दाखवले आहे. हे कूलिंग टॉवर दाखवलेलं आहे, वॉटर कूलिंग टॉवर. स्टोअर कॉम्प्लेक्स, साईट ऑफिस, कंट्रोल रूम, DM टँक दाखवलेले आहे. तिथे छोट्या छोट्या गोष्टींची पण व्यवस्थित यांनी काळजी घेतलेली आहे दाखवण्याची. ही समोर बघताय ती ॲडमिन बिल्डिंग आहे. ॲडमिन बिल्डिंग पण दाखवली आहे. इथं पार्किंग वगैरे एकदम छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचा यांनी योग्यरित्या प्रयत्न केलेला आहे. इथून बघताय पूर्ण. हा एक थर्मल पॉवर प्लांटचं मॉडेल आहे. विंड पॉवर कशी जनरेट होते हे दाखवलेलं आहे. छोटीशी एक विंड मिल इथं दाखवलेली आहे. इथून एअर येते. जी हवा आपण इथं विंड मिलला पोस्ट केल्यानंतर हे बटन प्रेस केल्यानंतर ब्लोअर हवा येते आणि हे विंड मिल अशी फिरते. त्याच्यानंतर हे व्यवस्थित दाखवलेले आहेत. हे जे टॉवर, लो स्पीड शाफ्ट, रोटर हब, गिअरबॉक्स, हाय स्पीड शाफ्ट हे सगळे दाखवले आहे. हे सगळं असं डोंगराचा एरिया दाखवलेला आहे पूर्ण. यामध्ये आपल्याला समजण्यास मदत होते. आता मित्रांनो तुम्ही समोर बघताय हे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं मॉडेल आहे. तर हे सगळं न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं मॉडेल आहे. एक बटन दाबल्यानंतर आपल्याला पूर्ण हे सगळ्या तिथे स्टीम वगैरे जनरेट होते. हाय प्रेशर टर्बाईन, हाय प्रेशर टर्बाईन, लो प्रेशर टर्बाईन, नंतर जनरेटर,
हे सगळं ह्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळं व्यवस्थित असं दाखवलेलं आहे. एकदम असं सुटसुटीत आपल्याला बघायला भेटतं इथं आल्यानंतर. एकदम मस्त असं माहिती आपल्याला इथं भेटून जाते. सगळी इलेक्ट्रिकल संदर्भातली इथं बऱ्यापैकी सगळी माहिती इथं भेटते आपल्याला. तर हे समोर एक अशी सोलर कार बनवलेली आहे. हे सोलर कार आहे, जे ह्याच्यावर एकदम सनलाईट पडल्यानंतर ते सोलर कार फिरते. इथे एक सोलर प्लॅन्ट बनवलेला आहे. इकडच्या साईडला तर सोलर प्लेट आहे, चमकत आहेत ते सोलर प्लेट्स आहेत. इथून पूर्ण असं प्लॅन्ट बनवलेला आहे याने. हे पण आपल्याला इथे बघायला भेटते. पॉवर प्लॅन्ट आहे आणि हे सगळं पॉवर ट्रान्समिशन करण्यासाठी हे मोठे टावर आहेत. परत इथं ट्रान्सफॉर्मर आहे, 132 व्होल्ट्स आहेत. इथून पुढे 132 व्होल्ट, हे 33 व्होल्ट, 33 व्होल्ट नंतर इथं 11 kV म्हणजे 11,000 व्होल्ट किंवा 11,000 व्होल्ट बाय 415 व्होल्ट कन्वर्ट करून 415 व्होल्ट आपल्या घरासाठी यूज करण्यासाठी वापरण्यासाठी येते. हे सगळं असं डिझाईन यांनी दाखवलेलं आहे पूर्ण. हे पण आपल्याला बघायला भेटतं इथं. जसे पॉवर ट्रान्समिशन केलं जातं हे पण आपल्याला इथं सगळं व्यवस्थित बघायला भेटते. आता हे समोर तुम्ही इलेक्ट्रिकल सेफ्टी आहेत ना, हे सगळे इथं दाखवलेले आहेत. हा जो तुम्ही समोर बघताय तो जनरेटर आहे. पॉवर जनरेशन कशी होते याच्यावर इथं सगळी माहिती, इलेक्ट्रिकल जनरेटरमध्ये काय कंपोनेंट्स, काय सिस्टम्स असतात हे सगळे इथं दाखवलेले आहेत. इथं पण लिहिलेलं आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ थांबवून तुम्ही पूर्ण बघू शकता. आता मित्रांनो, तुम्ही जे समोर बघताय हे कम्युनिकेशन विथ इलेक्ट्रिसिटी म्हणजे फोन वगैरे इलेक्ट्रिसिटीवर कसे चालतात हे इथं दाखवलेलं आहे. आता पुढे आपण फन सायन्सच्या हॉलकडे निघालेलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.